नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कोंबडी वड्याच्या भाजणीचं अचूक प्रमाण दाखवते आहे. मी त्याच्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पाव किलो मी चण्याची डाळ घेतलेली आहे. पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. 125 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे. 125 ग्रॅम धणे घेतलेले आहेत. 150 ग्रॅम गहू घेतलेले आहेत. 150 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे. 1 टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत. आता आपण आधी हे जे मी तांदूळ घेतलेत हे मी अगोदर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली वाळून घेतलेले आहेत. अगदी कोरडे करून घेतलेले आहेत फॅन खाली. त्याच्यानंतर आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहेत, चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे, उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे, बडीशेप भाजून घ्यायची आहे, गहू भाजून घ्यायचे आहेत आणि ज्वारी भाजून घ्यायची. मिरी आणि मेथी भाजायची नाहीये. तर आपण हे बाकीचं साहित्य भाजून घेऊया. आता कढई गरम झालेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये चण्याची डाळ आधी भाजून घेऊया. तिचा मऊ पण आपल्याला घालवायचा आहे. दाताखाली धरली फुटकन तुटली पाहिजे, मऊ राहायला नको. इथपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची. हे बघा आपली डाळ आता भाजून झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता उडदाची डाळ आहे ती भाजून घ्यायची. इथे सुद्धा मऊपणा जाईल आणि ती पटकन तुटेल दाताखाली अशी आपल्याला भाजून घ्यायची. सुरुवातीला एखाद वेळ मोठ्या गॅसवर, नंतर गॅस बारीक करून भाजायची म्हणजे ती करपत नाही, व्यवस्थित भाजली जाते. आणि ती सतत हलवायची म्हणजे ती एकाच ठिकाणी डाग पडायला नको तिला. ती बघा आता आपली डाळ सुद्धा कडक भाजली गेलेली आहे. ती आपण आता काढून घेऊया. आता गहू भाजून घ्यायचे. गहू सुद्धा गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघा गहू सुद्धा छान भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची. ज्वारी सुद्धा आपली छान भाजली गेलेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. आता धणे भाजून घ्यायचे. धणे सुद्धा थोडे अगदी छान सुवास येईपर्यंत थोडा भाजून घ्यायचे. धणे भाजायला फार वेळ लागत नाही. आपले धणे सुद्धा छान भाजून झालेले आणि ते काढून घेऊया. आता आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची. बडीशेप सुद्धा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायची. आपली बडीशेप सुद्धा भाजून झालेली आहे. काढून घेऊया. आता हे भाजून घेतलेले सगळे पदार्थ आपले आता थंड झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मिरी ऍड करायची आणि मेथी ऍड करायची, मेथी दाणे. आता हे बघा हे आपण सगळं आता भाजून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजणी आपली गिरणीतून जाडसर अशी दळून आणायची. हे बघा आता ही गिरणीतून दळून आणलेली आहे. थोडी जाडसर अशी दळून आणलेली आहे. आपली कोंबडी वड्याची भाजणी तयार आहे. कोंबडी वड्याचं सर्व साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे.